10 वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं. त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे, कारण आता 11:30 वाजलेले. पहिली गोष्ट, माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणं. खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे. मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे, कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी, तुमच्या टीआरपीसाठी. कारण मी 30 वर्ष जुना शिवसेनेचं काम करणारा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे. नुसतं काम करणारा नाही तर लढणार आहे. पदं येत असतात, पदं जात असतात, हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे. मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे. आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात. मला त्याच्या स्पष्ट सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसलेले जे कोणी असेल, त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या, नुसतं कोणतं सूत्र, तुमचं सूत्र कोणतं, सूत्र कोणी सांगितलं, आम्ही सांगितलं का, कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का, मी कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं, कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं. मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला. ठीक आहे, मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केलं त्याच्यावर. मी रीतसर, मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लिगल ऍडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीतसर 1 तासाभरातच मी मेल पाठवणार ज्या चॅनलने अशा पद्धतीने केलं. त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात. विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे. मी शिवसेनेचा, मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असत्या तर खूप आधी केल्या असत्या, परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही. ठीक आहे, निवडणुकीचा विषय आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली. मी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद, एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या चॅनलच्या, आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही, ज्यांनी ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या, खोट्या, माझी मानहानी करणारा आहे. माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेनं काम करणाऱ्या, कामाचा अपमान करणाऱ्या, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही ज्या प्रकारे मध्ये नाराज होता त्याचा विषय होता की आपण नाराज आहात, त्याच्यामुळे या बातम्या पुढे आल्या. नाराज असलं म्हणून काय झालं? तुम्ही फार खुश असतात का सगळे लोक? तुम्ही काय सगळे लोक खुश असतात? तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं, कोणत्या चॅनल, तुम्ही रोज चॅनलचा हा संपादक, त्या संपादकाचा चॅनलचा होऊ लागला. आज मी एका संपादकाला फोन केला, तो म्हणे मी आजच्या दिवसाच उद्या दुसऱ्या चॅनलचा संपादक होऊ लागलो नाही. हे तुमचं चालतं, पण मला असं वाटतं नाराज वगैरे असणं, मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशीपर्यंत उमेदवारीची यादी जाहीर करणं त्या दिवशी पण नाराजी असते, नंतर रोज थोडी नाराजी असते. तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो का विरोधकांकडून? विरोधकाकडून नाही, तुमच्या चॅनलकडून. विरोधक कोणी काय बोल, कोणता विरोधक बोला सांगा. चला, शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला का? ऐकून घ्या, शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला, भाजपचा एखादा माणूस. आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार, कालपासून सुरू भाजपकडे जाणार. रावसाहेबांनी काय बोलले? भाजपचे अरे मी 30 वर्षानं शिवसेनेचं काम करतो, मी 20 वर्षानं जिल्हा प्रमुख आहे. त्याच्यामुळे काय मुद्दा आहे की तुमचे आणि भाजपचे विचार जुळतायत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीतच अप्रत्यक्ष निशाणा साधलाय त्यांनी. विचार जुळतात. शिवसेना आणि भाजप तर 25 वर्षानं अलायन्स होते ना, त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते. सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो. त्याच्यामुळे काय झालं का, आम्ही काय एक झालो काय? आमचं स्वतंत्र आहे शिवसेनेचं. आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का? आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र धारा आहे, स्वतंत्र बाण आहे, आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलो आहे. मी उतरलेलो आहे प्रचाराला. अजून 1.5 महिन्याचा काळ आहे. संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे, 4 दिवस 8 दिवस लागत नाही प्रचार करायला. 8 दिवसात सगळा जिल्हा ढवळून काढता येतो, आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे. आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास 100 गावांचा दौरा करून झालेला आहे माझा. फार मोठा मतदारसंघ नाही. 8 दिवसात सगळा प्रचार कंप्लीट होईल. आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे. इथं बसून सगळ्या गावाच्या बूथपर्यंत प्रचार करता येतो. ही शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलं पाहिजे तिथं, पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 90 गावांचा दौरा केलाय. मी कुठेही नाही, मी शिवसेना या विषयाचा प्रचार केलाय आणि आणखी पुन्हा करणार आहे. आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे आणखी सगळीकडे. स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे, त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडे. सर, खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का? की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे कोणतेही मतभेद नव्हते.
त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय. तिकीट जर 2 जणांनी 3 जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असतं नाही. खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे. आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आजही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो. याचना नाही अब रण होगा असं सूचक वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं. नेमकं रण म्हणजे तुम्ही स्वतः रणांगणात उतरणार आहे काय? हो, मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार, उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं, कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक, भाजपला मॅनेज झाले, याला हे झाले, त्याला ते झाले, आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे काय? शिवसेना लढणारी शिवसेना आणि त्याच्यामुळे लढेल आणि जिंकेल शिवसेना. तुम्ही असा भूमिका जाहीर केली आहे की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या पसरवल्या जातात, या खोट्या टीआरपीसाठी लोक करतायत, सगळं तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू. तुमची ही भूमिका लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या आधी कोलांटीवडी मांडणार आहात? हे पहा, मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा तेच सांगणं, याला काही अर्थ नाही. आता परवा मी मातोश्रीवर असताना मला फोन आला एका चॅनलचा, लोकशाही चॅनलचा, स्पष्ट सांगतो. आता चॅनलविषयी पण बोललो पाहिजे. सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली, स्पष्ट बोलतो, सगळ्या तुमच्या समोर बोलतो, चुकीच्या बातम्या लावल्या. मी मातोश्रीवर आणि ते सांगतो तुम्ही वर्षावर आहे का, वर्षावर पोहोचले का, तुमचा प्रवेश होणार आहे का? अरे काय त्याला अर्थ आहे काही?